काँग्रेस आजचा आपलं हे शांतपूर्ण आंदोलन समाप्तीकडे आहे। आताच आपल्याला मालवणकर साहेबांनी ज्येष्ठ पत्रकार यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं। यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी ते आवर्जून वेळात वेळ काढून येण्याला आलेले आहेत। कारण की हा मुद्दा किती महत्त्वाचा आहे याच्यानेच लक्षात येते की ते एवढ्या गुन्ह्यावरनं इथे या आंदोलनासाठी आलेले आहेत। तर समाप्त करता आता मी आपल्याला सांगू इच्छितो की उल्हासनगर शहरला आहे मागच्या 3-4 दिवसात हा राज्यासाठीच नाही तर पूर्ण देशासाठी लाजरवाणी शर्मेनी मान खाल्याचा हा विषय आहे। विशेष करून पुरोगामी महाराष्ट्राला एक कलंक लावला हा ही घटना आहे। या घटनामध्ये कोण आरोपी आहे, कोणावर अन्याय झाला हा आमचा आजचा विषय। ती तपास यंत्रणा आणि ते बघतील की याच्यामध्ये कोण आरोपी आणि कोण काय। आमचा विषय एवढाच आहे की राज्यात आणि केंद्रात या सत्तेमध्ये काय चालू आहे हे जनतेसमोर आणण्याचा आमचा आजचा हा प्रयत्न आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न महाराष्ट्रात काय आहे हे जनतेसमोर आणण्याचा आजचा हा प्रयत्न आहे की आपण बघू शकता की जर एक सत्ताधारी पक्षाचा आमदार एका सत्ताधारी पक्षाच्या शहराध्यक्षावर पोलीस स्टेशनच्या आत गोळीबार कोणी केला काय केला तो विषय नाही, पण एवढी मोठी घटना जर घडत आहे तर इकडच्या जे गृहमंत्री आहेत, इकडचे मुख्यमंत्री आहेत ते लोक काय करतात। आम्ही आताच बोलत होतो काँग्रेस पक्षाचं वेळेस जर असा घटना घडली असती तर पक्षाने स्वतःच गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला असता। इथे राजीनामाचा तर प्रश्नच उद्भवत नाही, इथे काम झटकण्याचा विषय होतो। तुम्ही बघितलं असेल रेल्वे ऍक्सिडेंटमध्ये एवढे लोक मेले, कोणी राजीनामा दिला नाही, कितीतरी घटना असे घडलेले आहेत। पण याचा अर्थ काँग्रेस पक्ष विरोधी पक्ष म्हणून चूप राहण्याचं काम करणार नाही। जनतेसमोर आम्ही जनतेच्या अदालतमध्ये विषय नेत आहे की जनतेने बघावं आणि विचार करावा की काय चालू आहे या देशात या राज्यात। म्हणूनच आपण बघितलं असेल कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा। या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये वसंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, वसंतराव नाईक, विलासराव देशमुख असे कित्येक दिग्गज आणि असे कितीतरी मनोहर जोशी असे खूप सुसंस्कृत आणि पुरोगामी विचाराचे मुख्यमंत्री झालेले आहेत। आणि या महाराष्ट्राच्या या परंपराला आता कुठेतरी कलंक लावल्याचं काम मागच्या 5 वर्षात होत आहे। आपण मागच्या 2-2.5 वर्षापासून बघत आहात काय होत आहे। म्हणून आम्ही आज इकडे महात्मा गांधींची प्रतिमा लावून, कारण की महात्मा गांधींच्या या देशामध्ये असं प्रकारचं घडणं हे खूप दुःखद बाब आहे। जनतेने याचा विचार करावा, यासाठी आजचं आंदोलन आहे। आज इथे सर्व आलेले सर्वच आमचे कल्याणचे अध्यक्ष असतील, सर्व समविचारी संघटनेचे पदाधिकारी असतील आणि उल्हासनगर काँग्रेसचे सर्व फ्रंटल सेल, विविध सेल विभाग, ब्लॉक, जिल्हा कमिटी आप सगळे इकडे आले आहात। ही आपली जबाबदारी आहे की हे सगळ्या गोष्टी आपण चूप राहून चालणार नाही। आपण चूप बसतो म्हणजे त्याचं समर्थन करतो, तर आपण हे जनतेपर्यंत नेणं हे आपलं काम आहे आणि आपण करत राहायचं आहे सातत्याने। आपल्या मध्ये एकदम डॅशिंग असे आमदार धंगेकर साहेब आहेत जे त्यांनी जनतेच्या मध्ये जाऊन कसं काम केलं जातं त्याचं एक उत्तम ते उदाहरण आहे। आणि ते त्यांचा मतदारसंघ नसताना इथे आले आहेत, त्याच्यानेच त्यांची या विचाराची लढाईसाठी किती आत्मीयता येईल आपल्याला लक्षात येते। त्यामुळे पुन्हा एकदा मी त्यांचे इथे आभार व्यक्त करतो आणि आलेल्या सर्वांना आपण इथे संबोधित करावं अशी मी त्यांना विनंती करतो। आज इथे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा या धरणे आंदोलनासाठी उपस्थित असलेले पुण्याचे वन मॅन आर्मी आणि डॅशिंग आमदार धंगेकर साहेब, उल्हासनगर शहराचे अध्यक्ष माझे मित्र रोहितजी, शहराचे ब्लॉक अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, सर्व संघटनेचे पदाधिकारी, आलेले माझे पत्रकार मित्र आणि बंधू, खरं तर परवा जी घटना फील्ड लाईन पोलीस स्टेशनमध्ये घडली अतिशय दुर्दैवी अशी घटना, जी महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करणारी, काळीमा फासणारी अशी घटना घडली।
आम्हाला काय घडलं, काय झालं, कोण गुन्हेगार याच्याबद्दल आम्हाला काही बोलायचं नाही. पण ज्या गांधीजींनी अहिंसेच्या मार्गातून 150 वर्ष राज्य केलेल्या इंग्रजांना पळून लावलं, आज गांधीजींचा मार्ग आपल्या देशात अहिंसेचा मार्ग हिंसेच्या रस्त्याने जात आहे. आज जी हिंसा घडली आहे त्याचं समर्थन कुणी करणार नाही. पण या आंदोलनाच्या माध्यमातून लोकांना कळलं पाहिजे, लोक जागृत झाले पाहिजे की आपण जे उमेदवार देतो, निवडून देतो, त्यांची मानसिकता काय, त्यांची पार्श्वभूमी काय. आज आमचे नेते राहुलजी गांधी भारत जोडो यात्रा करत आहेत. या देशामध्ये महागाई असेल, बेरोजगारी असेल, विकास असेल, याच्यावर राजकारण झालं पाहिजे, चर्चा झाली पाहिजे. पण असं न होता लोकांना कुठेतरी मुद्द्यापासून भरकटून अशा प्रकारच्या घटना त्याच्यामुळेच वाढीस लागत आहे. आज राहुलजी शांततेच्या मार्गाने राहुलजी म्हणतात की नफरत की बाजार में प्रेम की दुकान खोलने चला. आज खऱ्या अर्थाने आपल्या देशामध्ये भाईचारा आणि बंधुभाव वाढवण्यासाठी गांधीजींच्या मार्गाचाच अवलंब झाला पाहिजे, शांततेचाच अवलंब झाला पाहिजे. आणि हा संदेश देण्यासाठीच हा कार्यक्रम उल्हासनगर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित केला आहे. खास दंगेकर साहेब पुण्याहून इथं आलेत म्हणून याचं गांभीर्य फार मोठं आहे. पण आपल्यासारख्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, लोकप्रतिनिधींचं काम आहे, जे आपलं मत आहे ते एक आपलं हत्यार असतं आणि ते आपलं हत्यार निवडणुकीच्या काळामध्ये मतदानाच्या दिवशी आपलं मत हे जागृतपणे आपण दिलं पाहिजे. आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी हा संदेश दिला पाहिजे की या देशामध्ये सर्व धर्म समभाव, प्रेम, अहिंसा याच गोष्टीतून आपल्या देशाचा विकास होऊ शकतो. हा संदेश आपण सर्व कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन लोकांना दिला पाहिजे. जी घटना घडली ती लोकांनी बघितली, लोकही आता जागृत होतील. या देशामध्ये काय चाललंय हे सर्व जनतेला कळतंय. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस हाच सर्व धर्मसमभाव मानणारा पक्ष आहे, प्रेम आणि अहिंसा या मार्गावरून चालणारा पक्ष. आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे काँग्रेस या देशामध्ये राज्य करेल आणि रामराज्य आणल्याशिवाय काँग्रेस पक्ष या देशामध्ये राहणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि या भागातील विविध संस्थेचे, विविध पक्षाचे सर्व कार्यकर्ते, आमचे अध्यक्ष रोहितजी, सचिनदादा पोटे, लोकशक्तीचे संपादक सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. 2 दिवसापूर्वी या शहरामध्ये ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचे आमदार यांनी पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला आणि शिवसेनेचे शहर प्रमुख यांना गंभीर जखमी केलं. आपण बघितलं असेल तर आजचा कार्यक्रम या ठिकाणी जी धरण आंदोलन केली, हे आंदोलन ह्याच्यासाठीच केली की या राज्यामध्ये, या देशामध्ये, शहरामध्ये लोकशाही आहे का नाही अशी परिस्थिती प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये घर करून राहिलेली आहे. 70 वर्ष काँग्रेसने काय केलं तर 70 वर्ष काँग्रेसने हेच केलं की लोकशाही अबाधित सर्व. हमारे इस चैनल को ज़्यादा से ज़्यादा सब्सक्राइब करें, लाइक करें और सब लोगों के साथ शेयर करें. थैंक यू.